नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते. बऱ्याच जणांचं थंडीमध्ये पीठ व्यवस्थित आंबवत नाही, इडली व्यवस्थित होत नाही, जाळीदार होत नाही अशा तक्रारी असतात. तर आज आपण वेगळी ट्रिक न वापरता थंडीमध्ये इडलीचं पीठ कसं आंबवायचं आणि त्यापासून मऊ लुसलुशीत इडली दाखवणार आहोत. तर वेगळी कोणतीही मी इथे पद्धत वापरली नाही, गरम पाण्यात ठेवणे वगैरे. तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी कशा पद्धतीने इडलीचं पीठ भिजवते, त्यामुळे तुम्ही पाहू शकता इडली किती मऊ लुसलुशीत जाळीदार झाली आहे. तर वेळ न घालवता इथे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी इडली बनवण्यासाठी 3 कप रेशनचा तांदूळ घेतला आहे. तर सारख्याच कपाने आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. तुम्ही घरातील कोणतीही वाटी कप घेऊ शकता. तर पाहू शकता मी 3 कप एवढा तांदूळ घेतला आहे आणि सारख्याच कपाने 1 कप उडीद डाळ घेतली आहे. अख्खी उडीद जे असतात ना, ते मी गोटा उडीद डाळ घेतली आहे. ही डाळ साऊथ इंडियनमध्ये सगळेच लोक वापरतात, त्यामुळे त्यांची इडली एकदम मऊ लुसलुशीत होते. साधी डाळ घेण्यापेक्षा या पद्धतीची डाळ जर घेतली तर इडली तुमची एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार नक्की होईल. तर इथे तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे. तांदळामध्ये कुठलीही घाण असेल ती व्यवस्थित नीट साफ करून पाणी निथळेपर्यंत पाहू शकता मी तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवले आहेत. तांदूळ व्यवस्थित भिजवल्यामुळे त्यातील काळपटपणा निघून जातो व इडली आपली पांढरी शुभ्र होते. आणि डाळ फक्त एकाच पाण्याने धुवायची आहे आणि त्याच्यात मी 1 चमचाभर मेथी दाणे घातले आहेत. आता हे आपल्याला 4 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. आणि मेन म्हणजे थंडीत इडली पीठ भिजवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर हे भिजत ठेवायचं आहे. म्हणजे मी 7 वाजता हे भिजत ठेवलं आहे. नंतर 12 वाजता बरोबर 5 तास झाले आहेत. 5 तासानंतर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करायचं आहे. तर पाहू शकता डाळ तांदूळ व्यवस्थित भिजले आहे. त्यातील मी पाणी डाळीतील घेतलं आहे आणि डाळीतील पाण्यानेच आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करायचं आहे. आणि मी 1 वाटी पोहे इथे भिजत ठेवले आहेत. सुरुवातीला डाळ मिक्सरमधून बारीक अशी वाटून घ्यायची आहे. नंतर भिजवलेले पोहे तांदळासोबत वाटून घ्यायचे आहेत. पोह्यामुळे इडली आपली छान जाळीदार होते, मऊ लुसलुशीत होते. आणि पाहू शकता एकदम बारीक अशी ही डाळ वाटून घेतली आहे. ती एका पातेल्यामध्ये मी काढून घेत आहे. शक्यतो पीठ आंबवण्यासाठी मोठंच भांडं घ्यावं, म्हणजे व्यवस्थित ते आंबवलं जातं, बाहेर सांडत नाही. तर जेवढं शक्य होईल तेवढं इडलीचं पीठ हे आपल्याला घट्ट ठेवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही. पातळ झाल्यानंतर इडली व्यवस्थित फुगत नाही, चपटी होते. तर डाळ वाटून झाली आहे. आता तांदूळ वाटून घ्यायचे आहेत. त्याच्यात 2 टप्प्यात मी तांदूळ वाटत आहे आणि पोहेसुद्धा अर्धे अर्धे मी त्याच्यात घालून मिक्सरला डाळीतील पाणी आहे ना ते घालून मी वाटत आहे. तर इडलीसाठी पीठ मिक्सरमधून बारीक करताना जाडसर ठेवलं तरी चालते, परंतु पातळ जास्त ठेवायचं नाही. पिठाची कन्सिस्टन्सी घट्ट असायला हवी, म्हणजे पीठ व्यवस्थित आंबवलं जातं आणि इडलीसुद्धा आपली छान फुगते. तर इथे माझं पीठ बारीक करून झालं आहे आणि हातानेच आपल्याला ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. चमच्याने व्यवस्थित फेटलं जात नाही. एकाच डायरेक्शनमध्ये छान फेटून घेतलं आहे. आणि पिठावरती या पद्धतीने बबल्स यायला पाहिजेत. बबल्स आल्यानंतर असे समजावे की पीठ आपले व्यवस्थित आंबवले जाणार आहे. झाकण ठेवून हे रात्रभरासाठी फर्मेंट करायचं आहे. तर दुपारी 12-12:30ला मी मिक्सरमधून बारीक काढलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता पीठ आपलं व्यवस्थित फुललं गेलं आहे. जाळीसुद्धा किती छान पडली आहे. आणि 1 वाजल्यापासून सकाळी 7-7:30 वाजेपर्यंत भरपूर वेळ मिळतो पीठ आंबवण्यासाठी. त्यामुळे थंडीमध्ये काहीच वेगळी पद्धत वापरायची अजिबात गरज नाही. गरम पाण्यातसुद्धा पीठ ठेवायची गरज नाही किंवा याच्यावर शाल घोंगडीसुद्धा झाकायची गरज नाही. आणि तुम्ही पीठ पाहू शकता किती छान फुललं आहे. आणि याच पिठापासून आता मी इडली बनवून दाखवणार आहे. तर मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र तुमचीसुद्धा इडली होणार या पद्धतीने पीठ आंबवले तर. काहीच गरज नाही गरम पाण्यात वगैरे ठेवण्याची. तर इथे मी चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि हलक्या हातानेच हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त फेटत बसायची गरज नाही, म्हणजे इडली आपली छान
स्पॉन्जी बनवून तयार होते. इथे मी इडली पात्राला अगोदरच तेल लावून ठेवलं आहे आणि इडलीचं भांडंसुद्धा गॅसवर पाणी उकळायला ठेवलं आहे. आणि पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी या पद्धतीचं घट्ट पीठ असायला हवं, म्हणजे इडली छान व्यवस्थित शिजली जाते, जाळीदार होते. आणि पातळ पीठ असेल तर इडली व्यवस्थित फुलत नाही, चपटी होते. त्यामुळे घट्टच पीठ ठेवा. आणि इथे पाणीसुद्धा उकळायला सुरुवात झाली आहे. मी प्लेटा ठेवत आहे आणि पाहू शकता पहिली प्लेट ठेवल्यानंतर जे होल्स आहेत ना, होल्सच्या वरती दुसरे इडली यायला पाहिजे, अशा पद्धतीने प्लेट ठेवायच्या, म्हणजे खालची वरच्या इडलीला खाली होल्समधून व्यवस्थित वाफ मिळली जाते व लगेच इडली आपली छान फुलली जाते आणि इडलीवर पाणीसुद्धा पडत नाही. तर झाकण ठेवून 15 मिनटासाठी मी इडली वाफवून घेतली आहे. 15 मिनटानंतर पाहू शकता छान इडली आपली फुलली गेली आहे. चाकूने पाहायचं आहे, चाकू व्यवस्थित क्लीन निघत आहे, त्यामुळे इडली आपली शिजली गेली आहे. जास्त वेळ ठेवल्यानंतर सुद्धा इडली चिवट होते. बरोबर 10 ते 15 मिनटंच आपल्याला वाफवून घ्यायची आहे. आणि इडली पूर्णपणे थंड झाल्यानंतरच काढायची आहे, लगेच काढायची घाई करायची नाही, म्हणजे व्यवस्थित इडली आपली निघली जाते. मी इथे आता थंड झाल्यानंतर इडली चमच्याच्या सहाय्याने काढून घेत आहे. तर पाहू शकता तुम्ही इडली आपली किती सहज निघली आहे आणि जाळीसुद्धा व्यवस्थित पडली आहे. अशा पद्धतीने पीठ जर आंबवलं तर काहीच वेगळी ट्रिक करायची गरज नाही. फक्त सकाळी लवकर डाळ तांदूळ भिजत घालायला ठेवायचे आणि पोहे वापरल्यामुळे छान स्पॉन्जी अशी इडली तयार होते. तांदूळ व्यवस्थित धुतले, काळपट तांदळामध्ये घाण असते, तांदूळ स्वच्छ जर धुतले तर पांढरी शुभ्र इडली तयार होते. तर पाहू शकता तुम्ही, मी इथे एक इडली तुम्हाला तोडून दाखवत आहे. एकदम हलकी जाळीदार लुसलुशीत आपली इडली बनवून तयार झाली आहे. चटणी सांबार सोबत तुम्ही खाऊ शकता. आणि पाहू शकता तुम्ही इडली तोडली आहे, किती हलकी जाळीदार झाली आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.